नगरसेवक रमेश म्हात्रेला आता महाराष्ट्रातून तडीपार केलंय। कारण म्हात्रेला मुंबई हायकोर्टानं जामीन दिला असला तरी हा जामीन देताना कोर्टानं अशा काही अटी घातल्यात की आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्याला महाराष्ट्राबाहेरच राहावं लागणार आहे। म्हणजे जामीन मिळाला पण महाराष्ट्रात येण्यावरच बंदी आली आणि त्यामुळेच कोर्टाच्या या आदेशाची सध्या जोरदार चर्चा आहे। नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र। तर शुक्रवारी रमेश म्हात्रे यांनी या प्रकरणात अटकेत असलेल्या इतर आरोपींच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी झाली। म्हात्रेला जामीन मिळावा यासाठी त्याच्या वकिलाकडून बाजू मांडण्यात आली। कोर्टानं अखेर जामीन मंजूर केला, पण जामीन देताना कोर्टानं म्हात्रेच्या वर्तनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले। कारण कोर्टानं एक साधी गोष्ट स्पष्टपणे सांगितली, लोकप्रतिनिधी म्हणजे जनतेनं निवडून दिलेला व्यक्ती, जनतेची कामं करणं, त्यांची मदत करणं ही त्याची जबाबदारी। पण हाच लोकप्रतिनिधी जर जनतेवरती हात उचलत असेल तर ही गोष्ट लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारी आहे। अशा शब्दात कोर्टानं म्हात्रेच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर कोर्टानं जामीन तर दिला, पण त्यासोबतच काही कडक अटी लावल्या। यातली सगळ्यात मोठी अट म्हणजे आरोपपत्र दाखल होईपर्यंत रमेश म्हात्रेला महाराष्ट्रात राहता येणार नाही। म्हणजे जामीन मिळाल्यानंतर त्याला थेट महाराष्ट्रातून बाहेर जावं लागणार आहे। मग म्हात्रे राहणार कुठे? तर त्याच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की म्हात्रे गोव्यात राहणार आहे। आरोपपत्र दाखल होईपर्यंत तो गोव्यातच राहील। मात्र गोव्यात राहूनही त्याला पूर्ण मोकळीक मिळणार नाही, कारण कोर्टानं आणखी एक अट घातली आहे। ज्या ठिकाणी म्हात्रे राहील तिथल्या स्थानिक पोलिसांसमोर आठवड्यातून 3 वेळा हजेरी लावावी लागणार आहे। म्हणजे आठवड्यातून 3 दिवस पोलिसांना आपली उपस्थिती दाखवावी लागेल। यासोबतच या प्रकरणातील साक्षीदारांशी संपर्क साधायचा नाही, त्यांच्यावर कोणताही दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि प्रकरणातील पुराव्यांमध्ये कोणतीही छेडछाड करायची नाही, असंही कोर्टानं स्पष्ट केलंय। इतकंच नाही तर पासपोर्ट सुद्धा स्थानिक न्यायालयात जमा करावा लागणार आहे। म्हणजे काय, तर एका बाजूला जामीन मिळाला आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राबाहेर राहण्याची अट, पोलिसांसमोर आठवड्यातून 3 वेळा हजेरी आणि पासपोर्ट जमा करण्याचे आदेश। यामुळे हा जामीन मिळाला असला तरी म्हात्रेला कोर्टानं चांगलंच बांधून ठेवलंय असं म्हणता येईल। याच वेळी कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी लवकर पूर्ण करण्याचे आदेश सुद्धा दिलेत। राज्य सरकारनं विशेष सरकारी वकील नेमावा आणि या केसचा निकाल लागेपर्यंत त्या सरकारी वकिलाला बदलू नये असे निर्देश सुद्धा कोर्टाने दिलेत। ज्या 3 महिला डॉक्टरांना मारहाण झाल्याचा आरोप आहे त्यांच्या सुरक्षेची सुद्धा काळजी कोर्टाने घेतली आहे। या डॉक्टरांना सुरक्षा देण्याचे आदेश देण्यात आले। शिवाय महापालिकेनं त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करू नये असंही कोर्टानं स्पष्ट केलंय। त्यामुळे रमेश म्हात्रेला जामीन मिळाला असला तरी कोर्टाच्या या कडक अटींमुळे त्याच्यासाठी पुढचा काळ हा सोपा असणार नाहीये। आरोपपत्र दाखल होईपर्यंत गोव्यात राहायचं, पोलिसांसमोर हजेरी लावायची आणि महाराष्ट्रापासून दूर राहायचं। थोडक्यातच काय, तर कोर्टानं मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला तडीपार केलंय। तुमचं याबद्दलचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र।